आष्टामध्ये नगरपालिकेचं मतदान काल झालं। ते होण्याच्या आधी काल पहाटे विरोधी युतीच्या बाजूने जे उमेदवार उभे आहेत ते शहरात फिरून लिंबू आणि कोंबडा मारून टाकणे, लिंबू टाकणे, वेगवेगळ्या ठिकाणी गावभर फिरून त्याच्याच बरोबर भंडारा वगैरे असं टाकण्याचं काम सगळ्या गावभर केलं आणि त्यांना पाठलाग करणारे कार्यकर्त्यांनी त्याचे फोटो काढले आणि व्हिडिओ काढलेले आहेत। एव्हिडन्स इनफ प्रॉपर आहे। सगळ्या गावात फिरून उमेदवाराने स्वतः ह्या गोष्टी केल्या। हे एव्हिडन्सेस आहेत, त्याचे क्लिप्स आहेत आणि आम्ही काल तक्रार दाखल केलेली आहे। अजूनही पोलिसांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही। अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याखाली त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, पण आचारसंहितेचा भंग देखील होतो। कारण रात्री 10 नंतर असं गावात फिरणं, एकटं फिरणं आणि अशा गोष्टी करणं हे सगळे आचारसंहितेचा भंग आहे। आम्ही वाट बघतोय की आचारसंहितेचा भंग स्वतः उमेदवारांनी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी जर केला असेल तर मला वाटतं आम्ही प्रशासन आणि निवडणूक आयोग काय करणार आहे आणि पोलीस काय करणार आहेत याची वाट बघतोय। दरम्यानच्या काळामध्ये जे आकडेवारी प्रसिद्ध झाली, जी व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये फिरायला लागली, त्या आकडेवारीत 1300 मताचा एक बूथ आहे, तिथे 4000 मतं दाखवण्यात आली किंवा 3000 मतं दाखवली। बूथवर काही 1700 किंवा 1500 मतं आहेत, असे 5-6 बूथवर चुका झाल्या। जेवढं मतदान झालेलं आहे, काल आमच्याकडे जे फॉर्म देण्यात आले प्रत्येक बूथवरचे, त्यापेक्षा कितीतरी अधिक मतदान हे निवडणूक आयोगाच्या कडून बाहेर आलं, वेबसाईटवर बाहेर आलं आणि आम्हाला माहीत होतं किती मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे आष्ट्यातले जागृत कार्यकर्ते, नागरिक हे एकत्रित आले। या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला। जिथे मतपेट्या ठेवल्या तिथं सकाळपासून आज गर्दी गोळा झाली आणि आमचे सगळे लोक, आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे या ठिकाणी आले। त्यावेळी त्यांच्यासमोर CCTV कॅमेरे सकाळी लावायचं काम सुरू झालं। असो, त्याबद्दलही आता आम्ही इथले प्रांत श्रीनिवास अर्जुन आणि अतिरिक्त अप्पर तहसीलदार श्रीयुत लिंबारे साहेब यांनी आम्हाला खुलासा केला। त्यांनी आम्हाला नक्की किती मतदान झाले ते बघितलं, दाखवलं। त्यांनी असंही सांगितलं की ही जी माहिती बाहेर गेलेली आहे ही तलाठ्याने टाईप करताना केलेल्या चुकांमुळे गेलेली असेल, असं त्यांनी खुलासा केलेला आहे। CCTV कॅमेऱ्याची माहिती बाहेर रस्त्यावर देखील त्यांनी स्क्रीन लावून द्यावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। त्याचबरोबर या कॅम्पसमध्ये आत येणाऱ्या जाणाऱ्यांच्यावर 1-2 अतिरिक्त कॅमेरे लावावेत अशी मागणी केलेली आहे। शेवटी 20 दिवसाचा कालावधी निर्माण झाल्यामुळं जनतेच्या मनात या निकालाविषयी आता शंका निर्माण झालेल्या आहेत। या आष्टा शहरामध्ये आमची खात्री आहे आमचा नगराध्यक्ष 4 ते 5 हजार मतांनी निवडून येणार आहे आणि 24 पैकी आमचे जवळपास 20 नगरसेवक निवडून येणार आहेत। हीच आष्टात परिस्थिती आहे। उरण ईश्वरपूरमध्ये परिस्थिती आहे। आमचा उमेदवार 5 ते 7 हजार मतांनी निवडून येईल आणि 30 उमेदवार तिथे 30 नगरसेवकाची पदं आहेत, त्या 30 मध्ये आमची 22 ते 24 उमेदवार निवडून यायला हवेत। यामध्ये फरक असेल तर लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारे ही व्यवस्था पारदर्शी राहावी यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा, पोलीस प्रशासनाने याच्यावर सक्त नजर ठेवावी आणि मला निवडणूक आयोगाला विनंती करायची आहे की अशा प्रकारचे गोंधळ त्यांच्याकडून जर झाले तर जनतेच्या मनात निवडणूक आयोग, EVM मशीन्स आणि या सगळ्या प्रक्रियेबद्दल जर शंका निर्माण झाली तर लोकशाही धोक्यात येईल। आज आम्ही
शेवटी समजूतदारपणा दाखवलाय, कारण शेवटी दोन्ही अधिकारी, प्रांत आणि तहसीलदार, अपर तहसीलदार यांनी आम्हाला जी माहिती दिली त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. मतपेट्या उघडताना यापेक्षा वेगळी मतांची आकडेवारी जर बाहेर आली तर मात्र या भागातली जनता हे मतमोजणी करून देतील की नाही ही मला शंका आहे. आणि त्यामुळं माझी विनंती आहे की याच्यात कोणताही फेरफार न होता निवडणुकीचे निकाल पारदर्शीपणाने लागावेत. 20 दिवसाचा कालावधी मोठा आहे, त्यामुळे इथं पूर्ण प्रोटेक्शन पोलीस आणि DYSP इथं अरुण पाटील आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की 2 लेअरमध्ये प्रोटेक्शन आहे, त्यामुळे आत कोणी जाऊ शकणार नाही. अपेक्षा करतो की पोलीस वेशात कोणी येऊन आत जायची परवानगी परस्पर कोणाला मिळणार नाही आणि पोलिसांचे जे 2 लेयर्स आहेत ते इंटॅक्ट शेवटपर्यंत राहतील. हा जो संभ्रमावस्था निर्माण केलेला आहे, हलगर्जीपणा खालच्या स्तरावर झालेला आहे, पण त्यात जे तलाठी आहेत त्यांनी टाईप करताना मिस्टेक केली. त्यांचं म्हणणं आहे की एक्सेल शीटमध्ये फीड करताना वेगळा फॉर्म्युला लावण्यात आला, त्यामुळं ते मतदान वाढत गेलं. पण सगळीकडे वाढलेलं नाही, एके ठिकाणी कमी झालेलं आहे. त्यामुळं ते म्हणतायत ते आर्ग्युमेंट किती आम्ही स्वीकारायचं याला मला वाटतं आम्हाला मर्यादा आहेत. पण त्यांचं म्हणणं काही असलं, टायपिंग मिस्टेक असली तरी इथल्या अपर तहसीलदारांनी जी आता आकडेवारी दिलेली आहे ती आम्हाला मतदान झालेल्या संध्याकाळी जी आकडेवारी मिळाली त्याला टॅली होते. म्हणून आता हे आम्ही आंदोलन आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेच कार्यकर्ते नाही आहेत, इथं अपक्षांना फार चिंता आहे. अपक्ष देखील आलेले आहेत आणि ज्यांना वाटतंय की 100% आपलाच विजय ह्या हेराफेरीत होणार आहे त्यातले कोण आलेले नाही. त्यामुळे तुम्ही हा फरक लक्षात घ्यावा असं माझी विनंती आहे. शिंदे सेना आलेत का? एकनाथ शिंदे साहेबांनाही त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही याच्याबद्दल खात्री वाटत नाही, त्यामुळे तेही आलेले आहेत. त्यामुळं कोणताही पारदर्शीपणाने ही प्रक्रिया पार पाडावी. आम्ही नेहमीच प्रशासनाला सहकार्य करणारे माझे सहकारी आहेत, कोणी आतताईपणा करत नाही. पण आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे आत गेल्यावर पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर काढलं, त्यांना जरा गोड बोलून जरा बाहेर काढलं असतं, त्यांचा राग जरा शांत केला असता तर कदाचित पुढचे प्रसंग टळले असते. पण तिथं नियम लावण्याच्या पेक्षा गैरसमज समजावून सांगण्याची गरज होती. आम्ही आज म्हणतोय गैरसमज आहे, ज्या दिवशी मतपेट्या उघडतील त्यावेळी आमचा गैरसमज खरा ठरू नये एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना. मागणी आहे की ताबडतोब सर्व मतदान केंद्र महाराष्ट्रातली आहेत तिथं बाहेरच्या कॅम्पसमध्ये कॅमेरे लावावेत, आत कॅमेरे लावावेत आणि त्याचा डिस्प्ले LCDवर बाहेर कंपाऊंडच्या बाहेर जनतेच्या समोर ठेवावा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.